यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना सोबत घेण्याचे नगराध्यक्षांचे संकेत आता दिसत आहेत। यवतमाळ नगर परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींनी आता वेगळे वळण घेतले आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी अशोक उईके या येत्या 8 दिवसात आपला पदभार स्वीकारणार असून त्यापूर्वीच राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे भाजप यवतमाळ नगर परिषदेत यंदाही सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण 7 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला शहराच्या विकासासाठी सोबत घेण्याबाबत नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे। तर दुसरीकडे काँग्रेसकडून मजबूत विरोधी पक्षासाठी फिल्डिंग लावली जात आहे। काँग्रेसकडे 15 जागा असल्याने एकीकडे सत्ताधारी गट आणि आपली ताकद वाढवत असताना काँग्रेसनेही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पालिकेत एक सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी काँग्रेसच्या गोट्यात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्व विरोधी नगरसेवकांना एकत्र बांधण्याचे आवाहन आता काँग्रेस समोर असणार आहे। त्यामुळे सक्षम आणि अनुभवी काँग्रेस नगरसेवक जावेद अन्सारी यांच्याकडे विरोधी गटनेते पदाची जबाबदारी जाण्याचे संकेत सध्या दिसत आहेत। नगर परिषदेत भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले असले तरी सर्वसमावेशक कारभारासाठी शिवसेनेला सोबत घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत। येत्या 2 दिवसात होणाऱ्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतीच्या निवडीसोबतच शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। सोबतच बांधकाम, अर्थ, शिक्षण, आरोग्य, नियोजन, पाणीपुरवठा आणि बालकल्याण एका सभापतीकडे 2 समित्यांची जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे। नगराध्यक्षाच्या पदभार स्वीकारण्यापूर्वीच उपाध्यक्ष कोण होणार आणि समित्यांवर कोणाची वर्णी लागणार याचा फैसला भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत होणार आहे। त्यामुळे यवतमाळच्या राजकारणाकडे आता सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे।